शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन देण्यासाठी पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा असं हायकोर्टानं म्हटलंय। मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला खडेबोल सुनावले। शिक्षकेच्या याचिकेवर सुनावणीवेळी कोर्टानं ही टिप्पणी केली आहे। 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शनसाठी पैसे नाहीत का असा सवाल मुंबई हायकोर्टानं उपस्थित केलाय। तो मुंबई महापालिकेचा विषय आहे आणि त्या मुंबई महापालिकेच्या विषयाच्या संदर्भात राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। मला असं वाटतं त्या बाबतीत मुंबई महापालिका निर्णय घेईल, परंतु लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे साहेबांची योजना आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ती राज्यामध्ये राबवली गेलेली आहे आणि ती योजना बंद होणार नाही अशी सुतोवाच अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेने त्यांच्या शिक्षकांच्या बाबतीतला जो काही चर्चा किंवा हायकोर्टामध्ये काही विषय जो होता तो त्यांनी लवकरात लवकर त्यावर पूर्णविराम करावा। मुंबई हायकोर्टानं काय खडेबोल सुनावले ते आपण बघूयात। शिक्षकांना 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शनसाठी सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा। पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळते ना, त्यासाठी राज्य सरकारकडून पैसे येतात। पालिका प्रशासनाकडे फक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पैसे नाहीत। आता 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची वेळ आली तरी तुम्ही 7वा वेतन आयोग लागू करत नाही। कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन देण्यास पैसे नसतील तर महापालिका कार्यालयांतील टेबल खुर्च्या एसी विका। महापालिका आयुक्तांच्या गाडीसह अन्य गाड्या विका, पण निवृत्ती वेतन द्या।